नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ आणि ब पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे, ज्यासाठी 2,08,000पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। यामध्ये अधिकारी, लेखापाल, सहाय्यक यांसारखी अजून काही महत्त्वाची पदं भरली जात आहे। यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 45च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये उमेदवारांना 30 मे 2026 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी कोण अर्ज करू शकतं, कशा पद्धतीने अर्ज करायचा, परीक्षेचं स्वरूप नेमकी काय असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज यांच्यामार्फत ही पदभरती केली जात आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी देखील ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला असे दोन्ही उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। तसेच महाराष्ट्रातील मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन देखील असणार आहे। मुंबईसोबतच सिकंदराबाद, कोलकाता आणि अहमदाबाद हे देखील जॉबचं लोकेशन असू शकतं। आता यामध्ये काही पदं जे आहे ते परमनंट पद्धतीने भरली जाणार आहे, तर काही पदं कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने देखील भरली जाणार आहे। आता परमनंट पद्धतीने कोणकोणती पदं असणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ही जी परमनंट पद्धतीने पदं भरली जाणार आहे याचं जॉब लोकेशन तुमचं मुंबई, महाराष्ट्र आणि सिकंदराबाद, कोलकाता हे देखील असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिलं पद आहे रीडर स्पीच पॅथॉलॉजी, गट अ वर्गाचं पद आहे, ज्यासाठी 67,700 ते 2,08,700 पर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। एक जागा असणार आहे मुंबईसाठी। 45 वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर रिहॅबिलिटेशन ऑफिसर, लेक्चरर ऑडिओ स्पीच पॅथॉलॉजी यांसारखी देखील काही महत्त्वपूर्ण पदं या ठिकाणी भरली जात आहे, ज्यासाठी लेवल 10 नुसार म्हणजेच 56,100 ते 1,77,500 प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। या पदानुसार उमेदवारांचं वय काय असावं, किती जागा असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। गट अ वर्गाचं हे पद असणार आहे। यानंतर पुढचं जे पद आहे व्होकेशनल काउन्सलर, गट ब वर्गाचं आहे, त्यासोबतच सोशल वेलफेअर ऑफिसर यांसारखी देखील महत्त्वाची पदं भरली जात आहे, ज्यासाठी लेवल 7 नुसार उमेदवारांना पगार या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही बघू शकता, प्रत्येक पदासाठी उमेदवारांचं वय जे आहे ते 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये सिकंदराबाद, कोलकातासाठी व्होकेशनल काउन्सलरची जागा असणार आहे, तर सोशल वेलफेअर ऑफिसरची जागा मुंबई, महाराष्ट्रासाठी असणार आहे। यासोबतच अकाउंटंट गट ब वर्गाचं हे पद आहे। त्यानंतर एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट, एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट सोशल वर्क, कम्प्युटर प्रोग्राम ग्रुप, टेक्निकल असिस्टंट यांसारखी देखील महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। आणि या प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, तुम्ही तुमच्या वयानुसार ॲप्लिकेशन करू शकता। या प्रत्येक पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे। विशेष म्हणजे हे जे पद आहे हे मुंबई, महाराष्ट्रामध्ये भरले जाणार आहे, म्हणजे मुंबई, महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन या परमनंट पदासाठी असणार आहे। पुढचं पद आहे सायकोलॉजिस्ट, गट ब वर्गाचं पद आहे, ऑफिस सुपरिटेंडेंट कम अकाउंटंट, डाटा एंट्री ऑपरेटर यासारख्या पदांसाठी देखील उमेदवारांचं वय 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धती मित्रांनो, ही जी काही पदं मी तुम्हाला सांगितली आहे ही परमनंट पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे। या व्यतिरिक्तच कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने देखील डायरेक्टर, कन्सल्टंट, असिस्टंट प्रोफेसर आणि लेक्चरर इन स्पेशल एज्युकेशनसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे, ज्यासाठी 60,000पासून तर 90,000पर्यंत प्रति महिना पगार उमेदवारांना दिला जाणार आहे। या पदांसाठी उमेदवारांचं वय काय असायला हवं, किती जागा असणार आहे, जॉबचं लोकेशन काय असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। तर अशा पद्धती मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। अर्ज कसा करायचा ते देखील मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही बघू शकता, या पदांसाठी नेमकी एज्युकेशन क्वालिफिकेशन उमेदवारांकडे काय असायला हवं। पहिलं जे पद आहे रीडर स्पीच पॅथॉलॉजी, गट अ वर्गाचं हे पद आहे आणि या पदासाठी आयडिओलॉजी किंवा स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमधनं उमेदवारांचं MSc किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 5 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे। त्यानंतर रिहॅबिलिटेशन ऑफिसर, गट अ वर्गाचं हे पद आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे। सोशल वर्क किंवा व्होकेशनल गायडन्समधनं तुम्ही डिप्लोमा केलेला आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही सोशल वर्क किंवा सोशिओलॉजीमधनं केलेलं आहे आणि 2 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। पुढचं पद आहे लेक्चरर एज्युकेशन। या पदासाठी कोणत्याही सब्जेक्टमधनं तुमची मास्टर पदवी आणि MAd असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी RCI म्हणजेच रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग ऑफ इंडिया, न्यू दिल्ली यांच्याकडनं पदवी घेतलेली आहे, अशाही उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे लेक्चरर ऑडिओ स्पीच पॅथॉलॉजी, या पदासाठी स्पीच अँड हिअरिंगमधनं MSc आणि 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे। ज्या उमेदवारांकडे PhD आणि टीचिंगचा अनुभव आहे अशा उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य देखील दिलं जाणार आहे।
त्यानंतर पुढचं पद आहे व्होकेशनल काउन्सलर. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशल वर्क किंवा व्होकेशनल गायडन्समधनं तुम्ही पदवी डिप्लोमा केलेला आहे किंवा 2 वर्षाचा सोशल वर्क सोशिओलॉजीचं पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी तुम्ही घेतलेली आहे आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर सोशल वेलफेअर ऑफिसर. या पदासाठी सोशल वेलफेअर म्हणजेच MSW तुमची मास्टर पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर अकाउंटंट. या पदासाठी BCom आणि 7 वर्षाचा अनुभव किंवा MCom आणि 5 वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट क्लिनिकल सायकोलॉजी. या पदासाठी क्लिनिकल सायकोलॉजीमधनं MA आणि 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट सोशल वर्क याही पदासाठी MSW म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क तुम्ही केलेला आहे आणि 2 वर्षाचा अनुभव आहे, ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर कम्प्युटर प्रोग्राम. या पदासाठी तुमच्याकडे मास्टर पदवी दिलेल्या विषयातनं असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 3 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे. टेक्निकल असिस्टंट ऑडिओ व्हिज्युअल. या पदासाठी कमर्शियलमधनं तुमची बॅचलर पदवी असणं गरजेचं असणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांकडे कम्प्युटर ऑपरेशनचं नॉलेज देखील या पदासाठी असणं गरजेचं असणार आहे. सायकोलॉजिस्ट. या पदासाठी क्लिनिकल सायकोलॉजीमधनं MA मागितलेलं आहे. ऑफिस सुपरिटेंडंट कम अकाउंटंट. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि 10 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. आणि परमनंटमधलं सर्वात शेवटचं जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समधनं तुमची पदवी आणि दिलेला अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, या परमनंट पदांसोबतच डायरेक्टर, त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी आणि लेक्चरर यांसारखी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने पदं देखील भरली जाणार आहे. आता या पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे. या PDFच्या शेवटी मी एक अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट करून घ्यायचा आहे. तो अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती द्यायची आहे. त्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे आणि त्यानंतर ₹300 डिमांड ड्राफ्ट तुम्हाला द डायरेक्टर अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटी दिव्यांगजन पेएबल ॲट मुंबई या नावाने काढायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही भरलेला अर्ज, त्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि तुम्ही काढलेला ₹300 डिमांड ड्राफ्ट या सर्व गोष्टी एकत्र अटॅच करून एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायच्या आहे. त्या इन्व्हेलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहेत त्या पदाचं नाव आणि त्या पदाची ॲडव्हर्टाइजमेंट नंबर लिहायचा आहे आणि तो इन्व्हेलोप तुम्हाला 21 दिवसाच्या आत म्हणजेच 30 मे 2026 द डायरेक्टर अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटी दिव्यांगजन KC मार्ग बांद्रा रिक्लॅमेशन बांद्रा वेस्ट मुंबई 400050 या ॲड्रेसवरती पोस्टाने, कोरिअरने किंवा स्पीड पोस्टाने पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचे आहे. याबाबतच्या संपूर्ण सूचना तुम्ही या PDF बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे. 80% वेटेज त्या एक्झामसाठी असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे असलेली शैक्षणिक पात्रतेसाठी 10% वेटेज आणि अनुभवासाठी 10% वेटेज अशा टोटल 100% वेटेजपैकी पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. बाकी संपूर्ण सूचना या PDF दिलेल्या आहे. मित्रांनो, यामध्ये अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे. त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभवासंदर्भाचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे आणि या अर्जासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रे जोडून तुमचा डिमांड ड्राफ्ट जोडून एका इन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायचे आहे आणि तो इन्व्हेलोप दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.